खरंच महिलेचं वय आणि वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटी हे एकमेकांशी निगडीत आहे का? कारण आजकाल लग्नाचं वय वाढतंय, करिअर ओरिएंटेड, एज्युकेशन ह्या सगळ्यांमध्ये प्रेग्नन्सीचा प्लॅन सुद्धा थोडा पुढे जातोय. तर मग आज आपण जाणून घेणार आहोत, खरंच वय आणि इनफर्टिलिटी एकमेकांशी निगडीत आहे का? मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट आणि IVF कन्सल्टंट, सातारा. अशाच प्रकारची माहिती योग्य प्रकारे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. वय, जसं की असं समजलं जातं की 22 ते 26 हा कालावधी प्रेग्नन्सी राहण्यासाठी चांगला आहे असं समजलं जातं. पण मग मला लोक सांगतात की मॅडम आता लग्नाचं वयच 28-30 असं झालेलं आहे. ते चुकीचं आहे का? तर नक्कीच नाही. पण आपण त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण बघतो की जसं वय वाढत जातं तसं प्रेग्नन्सीचा चान्स कमी होतो. म्हणजे नेमकं काय? तर जर असं बघितलं की 20 ते 29 वर्ष वयोगटामध्ये जर प्रेग्नन्सीचा चान्स म्हणजे एका महिन्यामध्ये प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स 20 ते 35% असतो. तोच 30 ते 40 या वयोगटामध्ये साधारणपणे 10 ते 15% राहतो. आणि 40 नंतर म्हणजे वयवर्ष 40 नंतर नॅचरली प्रेग्नन्सी राहण्याचा जो चान्स असतो तो कुठेतरी 2 ते 5% फक्त असतो. म्हणजेच हे सिद्धांतानुसार पण प्रूव्ह झालेलं आहे की जसं वय वाढत जातं तसं प्रेग्नन्सीचा चान्स कमी होतो. आता मी इथे एक नमूद करते की जन्माच्या वेळीच आपल्याला अंडकोशामध्ये साधारणपणे 1 ते 2 दशलक्ष बीजसंख्या असते. जर आपण तेच प्युबर्टी म्हणजे किशोरवयीन वयामध्ये जर बघितलं तर ती जी संख्या आहे ती 1 ते 2 लक्षपर्यंत जाते. आणि मेनोपॉजच्या वेळी म्हणजे रजोनिवृत्तीच्या वेळी ती जी बीजसंख्या आहे अंडकोशामधील ती साधारणपणे कुठेतरी 1000च्या आसपास असते किंवा त्याच्यापेक्षाही कमी. म्हणजे वय जसं वाढेल तसं अंडकोशामधील बीजांची संख्या कमी होते. पण फक्त तेवढंच कारण नाही आहे की वय वाढलं आणि प्रेग्नन्सीचा चान्स कमी झाला. तर एज इज अ इंडिपेंडंट फॅक्टर फॉर टू हॅव अन फर्टिलिटी. कारण जसं वय वाढत जातं तसं बीजाची गुणवत्ता हळूहळू कमी होते आणि म्हणून प्रेग्नन्सीचा चान्स कमी होतो. म्हणजे नेमकं काय की बरेच पेशंट्स येतात साधारणपणे 35-36 आणि मग ते मला नेहमी सांगतात की मॅडम माझं अंडबीज व्यवस्थित वाढतंय, माझं अंडबीज व्यवस्थित फुटतंय, पण तरीही मला प्रेग्नन्सी राहत नाही आणि बाकी कोणतंही कारण नाही आहे. तर मी इथे परत नमूद करते की आपल्याकडे अशी अजून कोणतीही टेस्ट नाही आहे की जी बीजाची गुणवत्ता किंवा फॉर दॅट मॅटर शुक्राणूची पण गुणवत्ता जज करेल. आपण एकदाच गुणवत्ता जज करतो. जर आपण IVFला जातोय, जर 3ऱ्या दिवसापर्यंतचे किंवा 5व्या दिवसापर्यंतचे चांगल्या क्वालिटीचे गर्भ जर तयार होतात आहे तर अंडबीज आणि शुक्राणूची गुणवत्ता दोन्हीचीही गुणवत्ता चांगली आहे असं समजलं जातं. सो डेफिनेटली एज मॅटर्स. जसं वय वाढत जातं तसं अंडबीजांची संख्या कमी होत जाते आणि तसंच अंडबीजाची गुणवत्ता देखील कमी होत जाते. खूप महत्त्वाचं म्हणजे पुराव्यानिश्चित आधारे असं प्रूव्ह झालेलं आहे की एज वाढलं की मिसकॅरेज म्हणजे ॲबॉर्शनची रिस्क वाढते. तसंच बाळामध्ये येण्याचे जे गुणसूत्रांचे जे इश्यूज आहेत, क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज जे आहेत, बाळामध्ये येण्याचं व्यंग जे आहे जसं की डाऊन सिंड्रोम, याचा पण रिस्क खूप वाढते. सो एज रिअली मॅटर्स. एक खूप छान अभ्यास झालेला आहे 2012 मध्ये. त्या अभ्यासाअंती असं दिसून आलेलं आहे की भारतीय महिला आणि पाश्चिमात्य महिला यांचं जर कंपॅरिझन केलं तर पाश्चिमात्य महिलांमध्ये साधारणपणे फर्टिलिटी पोटेन्शियल जी आहे महिलांची ती 35 नंतर हळूहळू कमी होते. पण भारतीय महिलांमध्ये तीच जी आहे पाश्चिमात्य महिलांपेक्षा 7 वर्ष आधी जर आपण 35 + 7 केलं तर ते किती येतं? साधारणपणे 27-28 कुठेतरी. सो भारतीय महिलांमध्ये फर्टिलिटी पोटेन्शियल पाश्चिमात्य महिलांपेक्षा थोडं आधी हळूहळू फर्टिलिटी पोटेन्शियल कमी व्हायला लागतं. त्याच्यामुळे एज हा खूप महत्त्वाचा फॅक्टर ठरतो. अजून एक गैरसमज असा आहे की मग आम्ही कधीही IVF करून घेऊ आणि मग आम्हाला IVFने प्रेग्नन्सी नक्कीच राहणार. परत एकदा आपण त्याच शरीरामध्ये IVF करणार आहोत की ज्यांच्या मधला
जी अंडकोशाची अंडबीजाची जी क्षमता आहे ती थोडीफार कमी झालेली आहे आणि गुणवत्ताही कमी झालेली आहे. सो IVF केलं म्हणून एज आपण निगोशिएट नाही करू शकत. जर आपण अर्ली डिसिजन घेतला आणि IVF केलं तर सक्सेस रेट्स आर गुड. जसं वय वाढेल तसा IVFचा सक्सेस रेट सुद्धा कमी होतो आणि तो एज रिलेटेड 10 ते 15% डिफरन्स असतो. एज वाढलं की IVF सक्सेस रेट साधारणपणे 10 ते 15% रिड्यूस होतं. सो एज रिअली मॅटर्स. उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे जर 25ली महिला आली आहे की जिच्या दोन्ही ट्यूब्स ब्लॉक आहेत आणि आपल्याला IVF करावं लागतं तर तिचा सक्सेस रेट हा खूप जास्त आपण देऊ शकतो. 40 to 60% मध्ये तिला आपण सक्सेस रेट देऊ शकतो. पण तेच जर एखादी महिला 35 नंतर येते तर तिच्या अंडबीजाची कपॅसिटी कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे तो जो सक्सेस रेट आहे तो जवळजवळ 15 ते 20% आपण कमी देतोय. म्हणून IVF करतोय म्हणून एज कितीही असलं तरी सक्सेस रेट चांगला आहे असं अजिबात नाही आहे. एज रिअली मॅटर्स. त्याच्यामुळे जर आपण प्रेग्नन्सी पोस्टपोन करणार आहोत किंवा आपण प्लॅनिंगमध्ये असू तर आपल्या जवळच्या फर्टिलिटी कन्सल्टंटना भेटा, आपल्या अंडकोशांची कपॅसिटी जाणून घ्या आणि oocyte प्रिझर्वेशन सारखे मेथड्स जर गरज असेल तर नक्कीच करून घ्या. धन्यवाद.